मंडळी, बुंदीचा लाडू कसा बनवला होता बघूया सविस्तर व्हिडिओ। तर मी त्यासाठी 1 किलो बेसन पीठ घेतले, 20 ते 22 विलायची कुटून घेतल्यात, किंचित मीठ घातलं होतं पिठामध्ये आणि किंचित हळदही घातली होती। साधारण 2 चिमूट हळद घातली होती आणि मीठही तेवढंच। आता काय करायचं, आपल्याला थोडं पाणी ओतायचे आणि पीठ हलवून घ्यायचे। एकदम जास्त पाणी नाही ओतायचं, आपल्याला पाहिजे तसं पाणी थोडं ओतून, असं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, असं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचे। तेल तापले म्हणून मी थोडा गॅस बारीक केला होता। तर आता आपला हा बुंदीचा झाऱ्या, एका हातानं झाऱ्या पकडायचा आणि हे पीठ ओतून घ्यायचं। थोडासा झारा हलवला तरी चालेल किंवा तसाच पकडला तरी चालेल। हे पहा, अशी टपटप बुंदी पडते, खूप छान गोल बुंदी झाली आपली आणि ती आपल्याला तळून घ्यायची व्यवस्थित। कच्चीही निघली नाही पाहिजे आणि फार जास्त कलरवर पण शेकून घ्यायची नाही। थोडासा किंचित कलर बदलत आला की आपल्याला ही बुंदी काढून घ्यायची। तर मी बुंदी ही पहिला घाणा काढून घेते आणि त्याच्यानंतर हा आपला दुसराही घाणा मी तुम्हाला थोडासा दाखवते। तर तुम्ही असाही झारा पकडला तरी चालेल किंवा थोडासा बोटाने हलवून घेतलं तरी चालेल। तर मी सांगितल्याप्रमाणे बुंदी थोड्या कलरवर काढून घ्यायची अशी। तर ही दुसरा घाणा म्हणजे आता शेवटचाच घाणा झालेला आहे आपला आणि बुंदी आपली झालेली आहे। आता आपल्याला करायची आहे कलरची बुंदी। तर तुम्ही 2 कलरची पण बुंदी करू शकता, पण मी एकच कलरची बुंदी टाकलेली आहे, ऑरेंज कलरची। तर मी थोडंसं बाजूला पीठ काढून घेतलं होतं आणि त्याच्यात मी कलर मिक्स केला होता, खायचा कलर। आणि हे पहा, असं थोडंसं बोटाने मारलं तरी चालेल किंवा झारा सरळ धरला तरी चालेल, पडतं आपोआप। आणि हे पहा, बुंदी आपली खूप सुंदर अशी बुंदी झालेली आहे, अगदी मोत्यासारखी म्हणायला काहीच हरकत नाही। तर बुंदी आपल्याला थोडीशी कलरवर येईपर्यंत तळून घ्यायची आणि ही पण बुंदी आपण काढून घेणार आहे। तर आता करायचं आपल्याला पाक। तर मी जेवढं बेसन पीठ आहे तेवढीच साखर घेतली। तुम्हाला थोडं कमी गोड हवं असेल तर तुम्ही कमी साखर टाकू शकता। आणि मी घेतले 3.5 ग्लास पाणी। आता आपल्याला ते ठेवायचे गॅसवर। तर आपण ही गॅसवर ठेवूया आणि थोडंसं त्याला हलवत राहूया। हे पहा, या पद्धतीने मी हलवते आणि उकळी चांगली बऱ्यापैकी आली आहे पाकाला। आणि आपल्याला 10 ते 12 मिनटानंतर पाक चेक करायला घ्यायचा, अजून तर काही झालेला दिसत नाही पाक। हे पहा, असा शेवटचा थेंब थांबून पडायला लागला चिकटसर की म्हणायचं आपला पाक तयार झाला आहे। तर आपल्याला पक्का पाक पाहिजे। तर पाक तयार झाला आहे आपला। आता आपण बुंदीमध्ये थोडंसं मिक्स करूया पाक आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काही टाकायचं आहे, केशर, सुकामेवा आणि वाटलेली विलायची, असं काही काही टाकायचं असलं तर तुम्ही आत्ताच टाकून घ्या। त्याच्यानंतर चांगलं मिक्स करून घ्या, थोडा वेळ झाकून ठेवा आणि आता थोड्या वेळानंतर तुम्ही उघडून बघा की कुठल्या स्टेजवर आहे। तुम्हाला लाडू हवा असेल तर थोडं ओलसरच असताना बांधून घ्या आणि बुंदी ठेवायची असली तर तुम्ही तशीच ठेवून द्या। तर हे पहा, लाडू हवा असेल तर तुम्ही असा लाडू पण बांधू शकता किंवा मग बुंदी हवी असेल तर तुम्ही बुंदी पण ठेवू शकता। तर या पद्धतीने माझी बुंदी तयार झाली, खूप सुंदर आणि टेस्टीही झाली।